मुकेशभाई काजी यांच्यासारखं एक नेतृत्व लाभलेलं आहे, ह्याचा सार्थ अभिमान संपूर्ण पनवेल महानगरपालिकेला मी मुकेशभाई काजी मनापासून आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतोय. आणि इक्बालभाई काजी सॉरी क्षमा असावी इक्बालभाई काजी आपलं मनापासून अभिनंदन करतोय आणि आपल्या शुभेच्छा या ठिकाणी देतोय. चारही माझ्या या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतोय. मग त्याच्यामध्ये सतीश दत्ता पाटील असतील, रेणुका महेश नेटकर असतील, सारिकाताई अतुल भटत असतील आणि इक्बाल शेठ काझी असतील, या चार उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतोय. आणि मला वाटते मान्यवर आल्यानंतर ते जास्त वेळ त्यांच्याकडे नसणार आहे, त्यामुळे आपण पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. सन्माननीय सतीश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, माझी नगरसेविका सन्माननीय हेमलता म्हात्रे मॅडम, सिद्धिका पुंजारी मॅडम, जैनब शेख मॅडम, महेंद्र कावळे साहेब या ठिकाणी उपस्थित, कामगार नेते सन्माननीय मुतलक कोळीजी, त्यांचं नाव आधी घ्यायला पाहिजे होतं कारण ते माजी नगरसेवक राहिलेले, त्यांचा अनुभव तेवढा चांगला आहे. त्यानंतर जयंत भगत साहेब, अतुल भगत साहेब, सर्व सन्माननीय मॅडम, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. आजच्या या महिला मोर्चाची या ठिकाणी उपस्थिती दाखवून देते की महिला मोर्चाचं किती जोरात काम आपल्या ठिकाणी या ठिकाणी चालतं. समीमध्ये पण नाही झाली आणि असं वाटलं आता काही इलेक्शन होणारच नाही, परंतु आता हे डौलाने फडकणारी ती बिल्डिंग त्या ठिकाणी होणार आहे. कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे होत आहेत. आपल्या ठिकाणी या ठिकाणी कळंबोलीचं जंक्शन एकदम जगामध्ये चांगलं असेल, त्या ठिकाणी सिग्नल नसतील आणि गाड्या जात राहतील, अशा प्रकारचं जंक्शन आपल्या पनवेलमध्ये होणार आहे. आणि अशा वेळे अनेक नागरिक काही ना काही कारणामुळे माजी नगरसेवक सन्माननीय मुकेश काझीजी तो ते रस्ते नीट करते, गटारांची दुरुस्ती करते, नागरिकांचा विरंगुळा कसा व्हावा त्यासाठी प्रयत्न करते. मग त्याच्यामध्ये गार्डन असतील किंवा विविध उपक्रम असतील ते त्याच्यामध्ये देते. अचानक शासकीय योजना ज्या असतील पालिका आपल्याकडे राबवते आणि मग अशा ठिकाणी काम करताना जर का तुम्ही निवडून दिलेले लोकसेवक नसतीलच किंवा त्यांचा कुठला अंकुश त्याच्यामध्ये तुमचा नसेल आणि अधिकाऱ्यांवरतीच जर का आपण सगळं सोडून दिलं तर आपण पाहतो की त्याची दुर्दशा लवकरात लवकर होऊ शकते. परंतु आपल्याला लाभलेलं जे नेतृत्व आहे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर साहेब आणि मग अविनाश कोळी साहेब आहेत, जिल्हाध्यक्ष सन्मान नितीन भाई आहेत, आपल्या महापौर चांगले राहिले आहेत महिलांपैकी कविता तोत्पल मॅडम यांनी जो अंकुश त्यांची सत्ता संपली तरी देखील जो ठेवला तो अतिशय चांगला होता. परंतु लोकांचं म्हणणं होतं की आमच्यातलं तरी नेतृत्व त्या ठिकाणी असावं. बरेच 4 वर्ष लोकांनी या इलेक्शनची जनता पार्टीचे एकूण 78 पैकी 65 नगरसेवक ऑलरेडी तिथे होते आणि 65 नगरसेवक असताना आपण चांगला कारोबार त्या ठिकाणी बघितला. आजची चांगली गोड बातमी पण आपण ऐकली जेव्हा इलेक्शन जाहीर झालं. आपण सगळे नॉमिनेशनच्या परिस्थितीत होतो. काही माजी नगरसेवकांवरती चांगली जबाबदारी टाकण्यात आली, काही माजी नगरसेवकांवरती अजून काही जबाबदारी येणाऱ्या काळात. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे बघतो की कुठल्या ठिकाणी एवढं नसेल झालं पण 6 नगरसेवक निवडून येणं महानगरपालिका क्षेत्रात बिनविरोध ही मोठी गोष्ट आहे. आणि मग अशा परिस्थितीत आपण बघतोय की आपले जे विरोधक आहेत, आपल्या भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत ते नामोहरम झालेले आहेत. त्यांना त्यांचे उमेदवार लपवायला लागत आहेत की जेणेकरून हे उमेदवार जगून त्यांचं फॉर्म मागे घेतील का, अशी परिस्थिती विरोधकांची आहे. आता हे सगळं झालं पूर्ण महानगरपालिका क्षेत्राचं. परंतु आता मी प्रभाग 14 वरती येतो. तर प्रभाग 14ची ही जी बैठक लावताना तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. तुम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि इलेक्शनच्या वेळेस त्यांच्या वतीने या ठिकाणी बोलवले. त्याच्यानंतर आपली पक्षाची रचना चांगली आहे की त्या ठिकाणी बिल्डिंगचे प्रमुख आहेत, विभागाचे प्रमुख आहेत आणि मग त्या सगळ्यांसोबत आपण कार्यकर्ते म्हणून भाजपचं काम करतो. या ठिकाणी आले विभाग पवारचा संख्या मोठा कांदा गावात आजूबाजूच्या सोसायटी आणि कामोड्याची सोसायटी पकडून 1100 वोट्स त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर धाकटा कांदा गाव आहे तिथे 3800 मतदारसंख्या आहे. त्याच्यानंतर 8800 मतदारसंख्या आपल्या साईनगर 52 मधला जुना ठाणा नाका रोड त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी येतो त्या ठिकाणी आहे. आपल्या पुढच्या मोहल्ला परिसरामध्ये साधारणतः 8700 वोट्स त्या ठिकाणी आहेत. कुंभारवाड्यामध्ये देखील त्या ठिकाणी 300 वोट्स त्या ठिकाणी आहेत. एवढा मोठा परिसर आपला आहे आणि 30,200 मतदारसंख्येपर्यंत आपल्या सगळ्यांना पोहोचायचं आहे. एवढं सगळं मी बोलतोय कारण आपल्याला आता आपली मुठ्ठी आवळायला लागणार आहे. आजपर्यंत 2 तारखेला 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घ्यायची मुदत संपली. आता जे काय होणार आहे लढाई ती आरपारची लढाई होणार आहे. समोरचे जे आपले अपोनंट आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत. शेतकरी कामगार पक्षांनी अतिशय नामोहरम झालेला पक्ष, ज्यांना कुठेच नेतृत्व नाही आणि त्यांची विचारसरणी देखील विकासाच्या विरोधात असते.
कुठल्याही ठिकाणी आंदोलन करायचं आणि कामं बंद पाडायची ही त्यांची वृत्ती आहे. अशा ठिकाणी त्यांनी नेतृत्व दिलेलं आहे. त्यांची कुठेही पनवेल महानगरपालिकेत सत्ता येणार नाही आणि पनवेल महानगरपालिकेत सत्ता येतच नाही तर मग ते 2-4 नगरसेवक कुठे निवडून आले ते तरी काय करतील, मग त्या लोकांचं नुकसान होईल. अशा परिस्थितीत आपल्याला जर नेतृत्व करायला मिळणार असेल तर आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मुठ्ठी आवळली पाहिजे आणि या सर्व मतदारांपर्यंत 30,200 मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचं मतदान कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता हे सगळं करत असताना 30,208 पैकी शोधायचे त्या मतदारांना ते ऑलरेडी कन्व्हिन्स आहेत. त्यांना आपल्याला समजवायचंय की कुठले उमेदवार आहेत, त्यांना वोटिंग करायचं आणि ते वोटिंग कसं करायचंय त्यांना समजवल्यानंतर त्यांच्याकडनं वोटिंग करून घ्यायचं. हे 3च मुद्दे आपण करायचे. मतदार ओळखतो, 6वी मध्ये होते 5वी मध्ये होते तेव्हापासून ओळखतो कारण ते माझ्या बेंचवर बाजूला बसायचं आणि मग आम्ही डबा एकमेकांचा एकत्र खायचो अशी आमची ओळख चांगली. सतीश पाटील शिकता शिकता कामधंदा व्यवसाय करायला लागले आणि मग ते करत असताना मोठा खांदा गावामध्ये जर का पक्षाचा झेंडा शेतकरी कामगार पक्षानंतर जर कोणी पकडलाय तर ते सतीश दत्ता पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी पकडलेला आहे. त्यांची जी मेहनत आहे पक्षाला एकत्र आणण्याची, मग महेंद्र कावळे साहेबांना एकत्र घेण्याची, मग इतर सगळ्यांना मागच्या वेळेस त्यांनी अलका भगत मॅडमने पक्षाची जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा निधड्या छातीने तो व्यक्ती पुढे आला आणि नेहमी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहिला. जेव्हा जेव्हा उमेदवारी देण्याची किंवा नगरसेवक बनण्याची लोकप्रतिनिधी बनण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काही गोष्टींनी काही बाबींमुळे त्यांची जी संधी हुकली होती. परंतु आज पक्षाने जर ठरवलंय की आपल्यातला कार्यकर्ता त्याला संधी द्यायची आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सतीश पाटील यांच्यावरती विश्वास दाखवलाय. तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य बनतं की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या परिसरात फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपले दुसरे या ठिकाणी उमेदवार आहेत इक्बाल काझी साहेब यांची जर का तुम्हाला म्हणजे सांगण्याची गरज नाही. त्यांचं लालगेट नावाची एक कंपनी आहे, अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची जी प्रवृत्ती आहे की समोर येणारा कोणीही गरजू व्यक्तीपर्यंत आपली मदत कशी पोहोचेल, आपल्या खिशात असलेला शेवटचा पैसा हा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग आपल्या भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयाल उपाध्याय जे आहेत त्यांचं म्हणणं जे होतं म्हणून अंत्योदय काय की समाजात येणारी शासकीय योजना असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा लाभ असू दे तो समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला पाहिजे. नाहीतर काय होतं की कोणी जे क्रीम लेवलचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत काही योजना असते, शासकीय व्यक्तीपर्यंतच काही योजना असतात. तर त्यांचं म्हणणं होतं ज्या काही योजना असतील त्या दारोदारी पोहोचल्या पाहिजे. मी तुम्हाला आठवत नसेल तर सांगतो की राजीव गांधी बोलले होते एकदा की जर का आम्हाला 100 रुपये पाठवायचे असले कुठे खालीपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत नगरपालिकेपर्यंत तर ते पोहोचता 30 ते 35 रुपये पोहोचतात आणि वरच्या लेवलला ते बाकीचे पैसे भ्रष्टाचारामध्ये निघून जातात. म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलं होतं की आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा आम्ही अंत्योदय आणू. आता काय होतंय की जर का मोदीजींना 100 रुपये डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये येतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100 रुपये डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये येतात. तर अशी जी परिस्थिती आणणारी जी आपली विचारधारा आहे त्याच विचारधारेला अनुसरून इक्बाल काझी साहेब नेहमी काम करत राहिले. मग त्यांच्या आजूबाजूचे गरीब गरजू लोक आहेत त्यांना रेशन वाटत राहिले. कोविडच्या काळात त्यांनी फार मदत केली आणि त्याच्या अगोदर देखील त्यांनी फार मदत केली. अगोदरचे 3-4 नगरसेवक जे झाले ते त्यांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी निवडून आले. सन्माननीय मुकेशभाई नेहमी त्यांचं नाव काढत असतात. त्याच्या आधी देखील जैनब मॅडम आहेत, सिद्धिका पुंजारी मॅडम आहेत, नेहमी त्यांचं नाव काढत असतात की त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पुढेपर्यंत पोहोचू शकलो. आणि आजची जी परिस्थिती पक्षाची बघायला आली तर आपल्याला या पूर्ण पॅनलला एक खंबीर इक्बाल काझी साहेबांना साथ घातली आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. आत्ताच आपल्या पक्षात जरी आलेले असतील तरी त्यांनी देखील अतिशय चांगलं काम केलं. एक महिला म्हणून नेतृत्व करत असताना महानगरपालिकेत वारंवार पाठपुरावा करणं एखाद्या गोष्टीचं, मग लोकप्रतिनिधीच्या जबाबदाऱ्या काय आहेत या ओळखणं आणि मग त्याच्यामध्ये नागरिकांना दिलासा कसा देता येईल यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केलेत. विरोधी पक्षात असताना देखील त्यांनी इतके मोठे प्रयत्न करणे अतिशय वाखाणण्याजोगे आहेत. आणि मग जेव्हा ते आपल्या पक्षात येतात तेव्हा त्यांना चांगली संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे म्हणून आज त्यांना सारिका अतुल भगत यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली आहे. मी त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी बोलेल की आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा अतिशय चांगल्या पद्धतीने द्यावा आणि आपापल्या परिसरात त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी. त्याच्यानंतर माझी पत्नी या ठिकाणी रेणुका मयुरेश नेतकर या ठिकाणी नगरसेविका म्हणून तिला बनण्यासाठी उमेदवारी आपण भारतीय जनता पक्षाने दिली आहे. सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्मान्य परेश ठाकूर साहेब
आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांनी जो विश्वास दाखवलेला आहे. आणि मग मी माझ्याबद्दल सांगेन तर की माझ्या कार्याची ही पोचपावती पक्षाने या ठिकाणी मला दिली. मी अतिशय 2007 पासून, म्हणजे आज माझं वयाचं वय वर्ष 35 आणि आज 19 वर्ष मी राजकारणात आहे. 2007 पासून मी परिषद यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. त्यांनी मला जे इथपर्यंत घडवलं, मग आधी छोट्या छोट्या जबाबदारी, म्हणजे मी महाविद्यालयीन प्रमुख होतो. महाविद्यालयीन प्रमुख झाल्यानंतर मी त्या क्षेत्रात कॉलेजचा प्रमुख झाल्यानंतर मी शहराचा प्रमुख झालो. त्यांनी मला ती जबाबदारी त्या ठिकाणी दिली. माझ्यावरती काही ना काही काम टाकत राहिले, मग जेणेकरून मी चांगला प्रभाव देऊ. सामान्य घरातला व्यक्ती राजकारणात यशस्वी होऊ शकतो याच्यासाठी त्यांनी मला पाठीवर हात ठेवला. मग त्याच्यानंतर मला अनेक प्रकारच्या संधी याच्यामध्ये मिळाल्या की ज्याच्यामध्ये मी विद्यार्थी संघटनेची चळवळ मोठ्या प्रमाणात उभे करू शकलो. मग इतर महाविद्यालयांवरती आंदोलन करणं, निदर्शने करणं, त्यांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं. त्याच्यानंतर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होतो, तेव्हा माझ्यावरती चांगले संस्कार त्या ठिकाणी झाले. त्याच्यानंतर जेव्हा मी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करत होतो, तेव्हा परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मला अध्यक्षपदाची, त्यांच्यासोबत पक्षाचं पाठबळ उभं करणं याच्यासाठी मला परेश ठाकूर यांनी, आणि मग ते करत असताना कधीतरी त्यांना असं वाटलं असेल की मी कधीतरी लोकप्रतिनिधी व्हावं. परंतु या आपण बघतो की महिलांचं या ठिकाणी संख्या पण जास्त आहे आणि महिलांचं राज्य देखील आहे. 50% महिला आरक्षण आहे. आणि मग आपल्या वॉर्डामध्ये 2 नगरसेवक पुरुष आणि 2 नगरसेवक महिला. आणि मग आपल्या राजकीय परिस्थिती बघता त्यांनी माझ्यावरती जबाबदारी देताना माझ्या पत्नीला या ठिकाणी संधी दिली आहे. ती देखील माझ्यासोबत जेव्हा मी महाविद्यालयात होतो तेव्हा तिने परिषदेला आठवत असेल की झाशीची राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड हे आम्ही त्या ठिकाणी चालू केली, तिचं नेतृत्व तिने केलं. मग त्यावेळेला 100 युवतींचं त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं होतं. मग त्याच्यामध्ये त्या युवतींना घोडेस्वारी शिकवावं, त्या युवतींना लाठीकाठी शिकवावी, असे चांगले उपक्रम त्या ठिकाणी तिने राबवले. परंतु माझ्यासोबत लग्न झाल्यानंतर ती गृहिणी झाली आणि तिने घराची जबाबदारी त्या ठिकाणी चालवली. मग त्याच्यानंतर मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी तिला विनंती केली की या संधीचं सोनं करण्याची आपल्याला गरज आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन की या 4ही पॅनलसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे जे विचार आहेत, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेबांचे जे विचार आहेत, आपले नेतृत्व परेश ठाकूर यांचं जे पाठबळ आहे, यांना सर्वांपर्यंत पोहोचवावं आणि या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपण एकत्र हात करणं आणि मग त्याच्यामध्ये मतदारांपर्यंत पोहोचणं, त्यांना समजवणं आणि मतदान करून घेणं, ही जबाबदारी आपण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडाल अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि हे माझं की सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महेश नेते, त्यानंतर आपले तिसरे उमेदवार आहेत ज्या आपल्या प्रभागामध्ये मागील टर्ममध्ये त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलेलं, जे आपल्या आताच्या मार्केट नगरसेविका आहे, विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आपल्या प्रभागामध्ये केलेले आहेत. अशा सारिका अतुल भगत यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देते. आणि खरं तर सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना, गोरगरीबातील विद्यार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी असेल, मग आपण मनुष्याने सांगितल्याप्रमाणे कोविडच्या काळामध्ये मनुष्य गोरगरीब असतील त्यांना मग अन्नधान्य वाटप असेल, असे विविध सामाजिक उपक्रम असतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी एका कार्यक्रमामध्ये होतो पळसा त्या ठिकाणी इक्बाल शेठ काजी यांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी ते पाहिलं नाही की हा मुस्लिम समाजाच्या काही धर्माचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे एका मंदिरासाठी लाखो रुपयाची मदत करून त्यांनी एक ज्ञान लागू करून दिली की मी कुठलाही धर्म, कुठलाही समाज मानत नाही, मानवता माझा हाच धर्म आहे, असा एक नेतृत्व, असा एक समाजसेवक म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. ते इक्बाल शेठ मुगीर काजी, मी विनंती करतो की आपण जाऊन आपल्या सर्व मतदारांना अभिवादन करावं. या 4ही उमेदवारांना मनापासून मी खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने. या इथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी उपस्थित असलेले व्यासपीठ मान्यवर, पनवेल शहराचं एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, सर्व धर्मीय समाज ज्यांच्यावरती प्रेम करतो, ज्यांच्यासाठी एक मोठं आकर्षण असं आहे, असे माननीय इक्बाल काझी साहेब. त्याचबरोबर या इथे व्यासपीठावर असलेल्या माजी नगरसेविका सौ सारिकाताई भगत, श्री सतीश पाटीलजी, आणि त्याचबरोबर या इथे असलेल्या आपल्या चौथे उमेदवार सौ रेणुका मोहिलेश देतकर, त्याचबरोबर माजी नगरसेवक श्री नितीन काझी साहेब, माननीय श्री भीमराव पवार साहेब,
माननीय श्री भीमराव पवार साहेब, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या इथे जिंकावं आणि पनवेलचा विकास व्हावा. पनवेलचा जो विकास आहे, या विकासामध्ये ज्या प्रकारे आतापर्यंत प्रभाग क्रमांक 14 ने साथ दिलेली आहे, अशाच प्रकारे पुढील काळात सुद्धा प्रभाग क्रमांक 14 मध्ये विकास होत राहावा अशी इच्छा ज्यांच्यामध्ये आहे. असे प्रभाग क्रमांक 14 चे सर्व नागरिक आणि मित्रांनो, आज या इथे प्रभाग क्रमांक 14 ची ही आपण बैठक ही त्यासाठीच आयोजित केलेली आहे. आपण आता फॉर्म मागे घेण्याची मुदत ही आज दुपारी 3 वाजता संपलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेतून ह्या फॉर्म मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पनवेल महानगरपालिकेतून भारतीय जनता पार्टीचे दणदणीत असे 6 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीवर असलेला सर्वपक्षीय विश्वास हा याच्यावरून दिसून येतो की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी ही या पनवेल शहराचा विकास ही योग्य प्रकारे करत आहे आणि पुढील काळात सुद्धा जर ह्या विकासाचा रथ हा असाच चालता जर सदा दौडता ठेवावा तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना साथ देणं आवश्यक आहे असं सर्वांचंच मत आहे. आणि म्हणूनच आपल्याला अशी जबरदस्त अशी सुरुवात या इथे आपल्याला भेटलेली आहे. या पनवेल क्षेत्रातील शिक्षण क्षेत्राचे माजी आमदार माननीय बाळाराम पाटील हे बोलताना असं आपण ऐकत होतो की त्यांचं म्हणणं होतं की सध्या या इथे भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी या इथे केलेला आहे प्रकार हा अनुचित प्रकार आहे. मुळातच भाग आहे की आपल्याला या इथे पक्ष संघटना ही सांभाळता येत नाहीये. आपल्याकडे असलेले चांगले चांगले नेते, चांगले चांगले कार्यकर्ते, गुणी कार्यकर्ते यांना डावलून आपण जर या इथे फक्त साधारणतः ज्यांना गुंडगिरी करता येते, ज्यांना फक्त या इथे त्रागा करता येतो, जे सोशल मीडियामध्ये चंपगिरी करतात, अशा मंडळींनाच आपण जर फक्त पुढे ठेवायचा प्रयत्न केला, एक सहसा फक्त भांडण, कंटा आणि असाच फक्त अजेंडा असलेल्या मंडळींना आपण नक्कीच आता या इथे शेतकरी कामगार पक्षामध्ये जे चांगले चांगले असे नेते होते, चांगले युवक होते, हे पुढे येऊ शकत नाहीयेत आणि त्याच्या ऐवजी मग सध्या आपल्या पक्षाची अशीच अवस्था होणार आहे. परंतु याच्याकडे ते लक्ष देत नाहीये आणि म्हणूनच आज शेतकरी कामगार पक्षाची अशी स्थिती झालेली आहे की त्यांना जबरदस्तीचे त्यांना उमेदवार हे दुसऱ्या कुठल्या तरी वॉर्डातून येत आहे आणि त्या इथे त्यांना मात्र नामुष्की सहन करायला लागणार आहे. आणि त्यामुळेच त्यांनी या इथे समजा जे भारतीय जनता पार्टीचा चेहरा असलेले उमेदवार आहेत यांना त्यांनी म्हणूनच पाठिंबा दिला किंवा आता त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास त्याच वेळेला एक चहावाला जर या इथे पंतप्रधान होऊ शकतो अशा प्रकारची कामाची पद्धत ही इथे भारतीय जनता पार्टीने इथे ठेवलेली आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या शहराचा विकास हा होऊ शकतो किंवा आपल्या समाज या इथे जगातली नंबर 1 क्रमांकाची अशी ही पार्टी या इथे झालेली आहे. आणि म्हणूनच पुढील काळात आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ ही लाभल्यामुळे पनवेल शहराचा हा विकास हा पुढील काळात सुद्धा होत राहणार आहे याच्यामध्ये शंकाच नाही. आता ह्या निमित्ताने आपण निवडणुका आता फॉर्म मागे घेण्याची वेळ गेलेली आहे. आपण आता या इथे सर्वजण जमलेलो आहोत. मी फार वेगळी अशी चर्चा करण्यासाठी म्हणून या इथे उपस्थित नाहीये. मला इथे आता कळावं की येथे किती शक्ती केंद्र प्रमुख हे आता इथे बैठकीसाठी आहेत, तरी कृपया फक्त हात वृत्त करावा कडून असं वारंवार सांगता या इथे दोन्ही मागवायचा हा प्रयत्न केला गेला, एकमेकांमध्ये फरक करायचा प्रयत्न केला गेला आणि हे प्रयत्न हे अयशस्वी करणं याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कोणत्याही प्रकारचा जर खोटापेचा केला जातोय तर मग त्यासाठीच आपण तो सिरियसली घेतला जाणं प्रसंगी आपल्याला मग सांगता इथं पोलीस स्टेशनला आपण तक्रार करणं आणि त्याच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी करणं हे सुद्धा आपल्याला करायला लागेल. परंतु चारही आपले उमेदवार या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही सगळेजण सज्ज झालेला आहात याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे. ज्या पद्धतीनं आज आपण पाहिलं की उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत संपताना आपण सगळ्यांनी मिळून विजयी षटकार मारलेला आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांचा उत्साह आता दुणावलेला आहे. आता हे 6 उमेदवार
6 नगरसेवक म्हणून आपापल्या वार्डामध्ये प्रचाराला तुमच्याकडे येणार आहे. तेव्हा 14 नंबर इकबाल, आता हा 14 नंबरचा विजय हा पनवेल मधल्या सगळ्यात जास्त मतांचा विजय झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांना कामाला लागूया अशी विनंती करतो. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 12 तारखेला ते आपल्याकडे कळंबोलीमध्ये सोसायट्यांचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याशी संवाद साधायला येत आहे. तर त्याचं नियोजन करायला आम्ही तिथे जातोय. आम्हाला परवानगी. धन्यवाद. कंटिन्यू. आता एआयचा जमाना आहे. या एआयच्या जमान्यामध्ये खोट्या बातम्या तयार करणं आणि त्या पसरवणं हे फार सोपं झालेलं आहे. म्हणजे आता सध्या तो धुरंधरचा गाडी त्याच्यावरचा तो अक्षय खन्नाचा डान्स आणि त्याच्यावरती मग सध्या तो एआय त्यांनी सरळ तो त्यांनी लिंकच त्यांनी दिली की त्याच्यामध्ये मग सध्या काय करा की आपण कुठल्याही एका व्यक्तीला घ्या, त्याचा फोटो, एक साधा त्याचा फोटो हा तुम्ही अपलोड करा आणि त्याच्याद्वारे मग सध्या तो अक्षय खन्नाप्रमाणे त्या इथे नाचताना म्हणून तो दाखवा. रेहमान बलोचच्या ऐवजी तो तिथे नाचतो आहे. एवढं सोपं आता खोट्या बातम्या बनवणं किंवा एआयचा वापर करणं हे इतकं सोपं झालेलं आहे. याद्वारे या इथे पुन्हा एकदा असा प्रकार करायचा वारंवार प्रयत्न होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या या लगेच कन्फर्म करणं या आवश्यक आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यक असेल पोलीस स्टेशन मधून आपल्याला त्याच्यावरती कारवाई सुद्धा करणं हे आवश्यक आहे. हे आपण सर्वांनी हे लक्षात घ्यावं आणि त्या प्रकारे आपण अतिशय कडक भूमिका घेणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असेल. याच बरोबरीने आपल्याला आज आपल्याला लाभलेला उमेदवार हा अत्यंत महत्वाचा आहे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा अतिशय निकटवर्ती असला ज्याचा आमदार प्रशांत ठाकूर हे सन्मान करतात असे इक्बाल काझी हे आपले उमेदवार आहेत. आणि यांची प्रतिमा ही आपल्याला जनतेमध्ये सर्वांपर्यंत नेणं, त्यांना सोबत घेऊन काम करणं आवश्यक आहे. आपण सर्वजण अशा पद्धतीने एकत्र राहून काम कराल अशी मी या इथे अपेक्षा करतो. आपला प्रभाग हा सुद्धा फार दिवसाचा इथे कोळीवाड्यापर्यंत आणि पटेल मोहल्ल्यापर्यंत एवढा आपला लाभ पसरलेला असा मोहल्ला आहे, आपला असा हा प्रभाग आहे. परंतु भारतीय जनता पार्टी ही खरोखरच त्याची कीर्ती एवढी मोठी आहे, सर्वांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळेच आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. फक्त एकमेकांच्या कॉर्डिनेशन मध्ये राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. ह्या प्रकारे आपण राहूया आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सर्वांपर्यंत पोहोचून 4ही उमेदवार आपण निवडून देऊया यासाठी आपण आवाज करतो. उद्याच्या दिवशी ज्या वेळेला प्रचाराचा नारळ आपण फोडणार आहोत त्यावेळेला सर्वांनी आपण हजर राहावं. सुरुवातीचा आपण सुरुवात करताना सर्वांनी एकत्र कशा प्रकारे आपण नियोजन करणार आहोत लवकरच आपल्याला त्याबद्दल माहिती देण्यात येईल. परंतु उद्याचा जेव्हा प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत त्यावेळेला सगळ्यांनी उपस्थित राहणं आणि त्यावेळेला आपले बूथ अध्यक्ष आणि शक्तींचे प्रमुख उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे. याची आपण नोंद घ्यावी. सर्वांनी एक दिलाने कामाला लागूया आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या प्रभाग क्रमांक 14 मध्ये पुन्हा एकदा आपण फडकवूया एवढंच आपल्याला या इथे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. या बैठकीसाठी उपस्थित असलेले परेश ठाकूर साहेब आणि आपले प्रभाग 14चे उमेदवार माझे मित्र सतीश दत्ता पाटील, इक्बाल काझी साहेब, रेणुका नेतकर आणि सारिका भगत यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना इतकंच सांगेन की प्रभाग 14चा हा प्रभाग आहे ना भौगोलिकदृष्ट्या मोहल्ल्यापासून ते धाकटा कांदा, मोठा कांदा, सेक्टर 17, सेक्टर 25 आणि खांदा गल्लीचा भाग येतो. मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना खांदा कॉलनीतनं आम्ही 90% मतदान मिळवून दिलं होतं साहेब. 90%. 10% फक्त विरोधी पक्षाला मतदान मिळालेलं. मी माझ्या खांदा कॉलनीच्या वतीनं भीमराव साहेब आहेत मला आश्वासन देतो की यावेळी देखील 90% मतदान आम्ही मिळवून देतो. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो आणि जमलेल्या माझ्या प्रभाग 14 मधील कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो की या बैठकीसाठी